नागपुरात ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पासाठी वृक्षतोडीला मोठा विरोध होतोय। प्रकल्पासाठी शहरातील 138 महत्त्वाची झाडं तोडली जाणार आहेत। या वृक्षतोडी विरोधात नागपुरात आज पर्यावरण प्रेमींचं आंदोलन दिसलं। पर्यावरण प्रेमींची शासनाकडे झाडं वाचवण्याची मागणीही केली गेली। प्रशासनाकडून झाडांच्या पुनर्रोपणाचा पर्याय सध्या विचाराधीन आहे। प्रशासनाकडून ही झाडं दुसरीकडे पुनर्लागवड करण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जातंय। मात्र मोठ्या झाडांच्या बदल्यात लहान रोपं लावल्यानं पर्यावरणाची भरपाई होऊ शकत नाही, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय। एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट आपण बनवतो शहराकरता दाखवायला की काय स्थिती आहे शहराची, तर हा ग्रीन पॅच सोडणं गरजेचं आहे पब्लिक करता। कारण पब्लिक युटिलिटी झाडं वाचवण्यामध्ये विकास की विनाश हे ठरवणं गरजेचं आहे। सध्या 168 जे आम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्यामधून काही वाचवतील असं सांगितलं होतं, पण किती एक प्लॉट मध्ये किती आहेत, खरं तर पुन्हा एक ट्री सेन्सस व्हायला पाहिजे। कारण याच्यामध्ये जे सामान्य माणसं आहेत किंवा ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी हे झाडं अजून मोजले नाहीयेत आणि आम्ही प्रशासनाच्या मोजण्यावरती विश्वास ठेवत नाही।